अँड दिस इज आवर 7th नंबर क्वेश्चन. ओ बाबा, हे क्वेश्चन बघून आता घाबरून जाऊ नका. हे क्वेश्चन एवढा मोठा, आता कसा सॉल्व करायचा बिलकुल घाबरू नका, टेन्शन घेऊ नका बाबांनो. आपण सॉल्व करणार आहोत हा क्वेश्चन. ओके ओके, टेन्शन नाही लेने का. ठीक आहे. काय ABCD हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे. पॅरलेलोग्रामच्या काय असतात, साइड्स ह्या पॅरल असतात. काय असतात, पॅरल असतात. मग असा एक ABCD बघा, ABCD हा एक पॅरलेलोग्राम दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, पॉइंट E इज वन साइड ऑफ BC. जो पॉइंट E आहे तो BC कुठे, हा BCच्या एका साइडला आहे. लाईन DE इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T. आता ही तर अननेसेसरी माहिती दिली, त्याच्यामध्ये त्याचं टेन्शन घेऊ नका. हां, दिलेली आहे, आपल्याला उपयोगी आहे, पण मग त्यांनी दिले कन्फ्यूज करण्यासाठी. लाईन DE बघा, लाईन DE कुठे आहे, DE कुठे आहे रे, DE, हां DE काय करतो, इंटरसेक्ट करतो रे AB रेला, रे AB इन पॉइंट T ला काय करतो, तो इंटरसेक्ट करतो ह्या पॉइंटमध्ये. ओके, प्रूफ दॅट. त्यांचा रेशो दिलेला आहे. काय दिलेला आहे, सगळ्यात महत्वाचं प्रूफ काय करायचं हे महत्वाचं आहे. DE रेशो बघा, DE चा रेशो इज इक्वल टू BE चा रेशो, म्हणजे ह्याचा आणि याचा मल्टिप्लायचा रेशो जो आहे तो कशा बरोबर आला पाहिजे, CE च्या रेशो बरोबर आणि TE च्या रेशो बरोबर, ह्या रेशो बरोबर आला पाहिजे. मग आता काय करावं लागणार आहे, तुम्हाला सगळ्यांना आयडिया माहिती आहे. आता सगळ्यांना आयडिया आली असेल की आपल्याला जर अशा प्रकारचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, मग पॅरलेलोग्राम दिलेला असो किंवा ट्रॅपेझियम दिलेला असो, सगळ्यात पहिले आपल्याला 2 ट्रायंगल तिथे घ्यावे लागणार आहे, ते कॉन्ग्रंट दाखवावे लागणार आहे, नंतर मग आपला आन्सर हे मिळणार आहे. मग एक तुमच्या लक्षात येईल की त्यांनी काय दिलेलं आहे, हे असे रे दिलेले आहे, ते एकमेकांना ते असे इथे इंटरसेक्ट करताय. मग तुम्ही एक लक्षात येते का तुमच्या इथे जे आहे बघा, नीट बघा, इथे काय तयार होतंय, हे दोन ट्रायंगल, बाकीचं जाऊ द्या, बाकीचं मी रफ करते. त्यांनी रेशो काय दिलेला आहे, त्या रेशोवरून आपण अंदाजा करायचा की आपण कुठले ट्रायंगल घ्यायचे आहेत. रेशोवरून त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, DE चा रेशो, DE कुठे आहे, DE हा DE चा रेशो हा याच्या मल्टिप्लिकेशन बरोबर आहे. आणि दुसरं काय दिलेलं आहे, याचा रेशो हा याच्या मल्टिप्लिकेशन बरोबर आहे, असं दिलेलं आहे. ओके, असं दिलेलं आहे. आणि मग काय करायचं, आपल्याला ट्रायंगल घ्यायचे, याच्यावरून काय करायचे, ट्रायंगल घ्यायचं. आता हा जर याला जॉईन केला तर आपल्याला हा एक ट्रायंगल मिळणार, हा याला जॉईन केला तर हा एक ट्रायंगल मिळणार आहे. ट्रायंगल मिळाल्यानंतर हे जर दोघं ट्रायंगल, हा जो मी ग्रीन कलरने दाखवलेला आहे, हा जो ट्रायंगल आहे तो ह्या ट्रायंगलशी, कुठल्या, ह्या ब्ल्यू कलरच्या ट्रायंगलशी जर आपण कॉन्ग्रंट दाखवला, हे जे दोघं ट्रायंगल आहे ते जर आपण कॉन्ग्रंट दाखवले, हे ट्रायंगल आपण समजा कॉन्ग्रंट दाखवले, कुठले, ब्ल्यू आणि तुमचा हे दोघं छोटे छोटे ट्रायंगल जर आपण कॉन्ग्रंट दाखवले तर काय मिळणार आहे, आपल्याला आन्सर मिळणार आहे. इझिली आपल्याला आन्सर मिळणार आहे. कशा पद्धतीने, सगळ्यात महत्वाचे, हे दोघं ट्रायंगल केल्यानंतर हा आणि हा काही तुमचा व्हर्टिकली अपोजिट येईल. त्याच्यानंतर इथे झेड तयार होतो का, येस, ऑब्विसली झेड तयार होतो. ही तुमची पॅरलल लाईन्स आणि ही दुसरी पॅरलल लाईन्स आणि काय होतं, ही त्याची ट्रान्सव्हर्जल, जर ट्रान्सव्हर्जल घेतली तर हा आणि हा काय येईल, तुमचा अल्टरनेट अँगल येईल. येते लक्षात, ही ट्रान्सव्हर्जल, ही पॅरलल लाईन, ही छोटी पॅरलल लाईन. ओके, ही छोटी काढते जरा मी, ही पॅरलल लाईन आणि तुमची ही पॅरलल लाईन. ओके, ही काय घेतली, त्याची ट्रान्सव्हर्जल. मग ट्रान्सव्हर्जल असेल तर हा आणि हा अँगल काय असतो तुमचा, झेड आकाराचा, झेड लक्षात येतं तुमच्या, झेड आकाराचा अँगल कुठला आहे तुमचा, कुठला अँगल आहे, अल्टरनेट अँगल. मग आपण त्याच पद्धतीने हे दोघं ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवूया, अल्टरनेट अँगल, एक व्हर्टिकली अपोजिट अँगल दाखवूया, आणि मग कॉन्ग्रंट दाखवल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, त्यांच्या साईडचा रेशो घ्यायचा, फक्त दुसरं काही वेगळं करायचं नाहीये. ओके, चला, 3 मार्क्ससाठी हे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतात. मग आता 3 मार्क्ससाठी कसं लिहिणार, गिव्हन मध्ये सगळं लिहून काढा तुम्ही. गिव्हन मध्ये सगळ्यात पहिले हे सगळं जे आहे ते लिहून काढायचं आहे. काय, हे सगळं बरं का. चला फटाफट लिहा. 3 मार्क्सला एक्झाम्पल आहे, इज अ पॅरलेलोग्राम. ओके, पॉइंट E
ई, इज ऑन. लिहा फटाफट. सगळ्यात पहिले तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल तर एक ट्रिक सांगते तुम्हाला. गिवन मध्ये जे काही दिलेलं आहे, प्रूफच्या अगोदर जे गिवन दिलेलं आहे ते सगळं तसंच तसं उतरून काढायचं. ही सगळ्यात पहिली वन ट्रिक लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, 2 ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रंट दाखवणार आहोत. आता ट्रायंगल घ्यायचे कसे हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण त्याच्यानुसार 1 to 1 करस्पॉन्डन्स लिहिणार, त्याच्यानुसारच आपण अँगल घेणार आहोत. ठीक आहे. समजा आपण पहिला जो ट्रायंगल आहे हा तुमचा काय आहे, पहिला ट्रायंगल आहे. या पहिल्या ट्रायंगलचं नाव कसं घ्यायचं बघा. या पहिल्या ट्रायंगलचं नाव घेतलं आपण DEC. पहिल्या ट्रायंगलचं नाव काय घेतलं तुम्ही इथे, DEC. नाव घेतलं DEC. मग सुरुवात कुठून केली. बरेच विद्यार्थी इथं लिहिताना चुकतात आणि पूर्ण कॅल्क्युलेशन येत नाही. मग DEC इकडनं सुरुवात केली ना मी, DEC इकडनं सुरुवात केली, तर मग इकडनं पण तुम्ही सुरुवात करा. TEB काय घ्या, TEB, आणि ट्रायंगल काय घ्या, TEB घ्या. ओके. मी इकडनं सुरुवात केली DEC, मग तुम्ही इकडनं सुरुवात करा, इकडनं TEB घेतला आहे. ओके. मग आपण हे 2 ट्रायंगल घेणार आहोत. ट्रायंगल कुठला रे, DEC. इन लिहायला विसरू नका. इन ट्रायंगल DEC अँड इन ट्रायंगल TEB. दुसरा ट्रायंगल काय आहे तुमचा, TEB. आता याच्यामध्ये काय करणार आपण, 2 पेअर आपल्याला अँगलच्या कॉमन दाखवायचे आहे किंवा कॉन्ग्रंट दाखवायचे आहे, आणि मग AA टेस्ट नुसार दोघंही काय येणार आहे, कॉन्ग्रंट येणार आहे. आता काय घेतलं आपण, हे 2 ट्रायंगल घेतले. आता हे 2 ट्रायंगल घेतल्यानंतर 1 to 1 करस्पॉन्डन्स कसं येईल, D चा T, E चा E, C चा B. मग आता इथे बघा आपल्याला इथे एक व्हर्टिकली अपोजिट अँगल मिळणार आहे. दिसतोय तुम्हाला हा आपला व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा अँगल आणि हा अँगल काय आहे तुमचा, व्हर्टिकली अपोजिट अँगल. कसं लिहिणार, हेच त्याचं जे नेम आहे तेच आपण तसं लिहू शकतो, व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल कुठला आहे तुमचा, तोच DEC आणि TEB. ठीक आहे. हे त्याचं जे नेम आहे ना तेच लिहिणार आहोत. अँगल DEC कॉन्ग्रंट अँगल TEB. रिझन काय लिहायचं तुम्ही, रिझन लिहायला विसरायचं नाही, नाहीतर मार्क्स मिळणार नाही. ओके. व्हर्टिकली अपोजिट अँगल. व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे एकमेकांचे, म्हणून ते काय आहे, कॉन्ग्रंट आहे. ठीक आहे. आता अजून एक पेअर, अजून एक लागणार आहे, म्हणजे AA टेस्ट नुसार अजून एक काय येणार आहे तुम्हाला सांगितलं मी, झेड कुठे तयार होतोय, ही तुमची ही एक पॅरलल लाईन. बघा, लक्ष द्या, नीट समजून घ्या. बघा, समजून घ्या. इथे ही तुमची एक पॅरलल लाईन आहे, ही तुमची छोटी पॅरलल लाईन आहे. त्याच्यानंतर ही जर आपण इथून जोडली, सॉरी बघा, समजून घ्या नीट. इथे समजावून सांगते तुम्हाला डायरेक्ट डायग्रॅम मध्ये मी तुम्हाला समजावून सांगते. ही तुमची पहिली पॅरलल लाईन आहे, ही तुमची दुसरी पॅरलल लाईन आहे, त्याला ही तिची ट्रान्सव्हर्सल आहे. झाला का, झेड तयार होतोय का बघा बरं, होतोय ना झेड तयार. मग झेड जर तयार होतोय तर मग कुठले अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल काय असतो तुमचा, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल काय असतात तुमचे, इथे कॉन्ग्रंट असतात. मग आता अल्टरनेट अँगल कसं लिहिणार सांगा मला. हा अँगल म्हणजे कशापासून सुरू केला, समजा हा अँगल आपण सुरू केला, कशापासून सुरू केला, CDE. ओके. CDE पासून सुरू केला समजा आपण अँगल CDE. हा कुठून सुरू केला, CDE इथून सुरुवात केला. हा अल्टरनेट अँगल. मध्यभागी कायला पाहिजे तुमचा D किंवा EDC पण तुम्ही लिहू शकतात. मग दुसरा जो अँगल आहे तो कसा येणार आहे तुमचा, BTE. बघा, हा CDE, त्यानंतर पुढचा काय आहे तुमचा BTE. अँगल BT किंवा TEB आहे ना, TBE लिहिलं तरी चालणार आहे. BTE लिहा किंवा TEB सारखंच आहे, सेमच आहे तुमचं. काय येईल, TBE. झाले. हे दोघं काय आहे तुमचे झेड आकाराचे अँगल, म्हणजे कुठले, अल्टरनेट
अल्टरनेट अँगल. म्हणून काय आलं तुमचे, हे दोघही ट्रायंगल काय आले इथे कॉन्ग्रंट आलेले आहे. कुठले ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल. मग तुम्ही इथे लिहा देअरफॉर ट्रायंगल DEC कॉन्ग्रंट टू ट्रायंगल TEB. कशानुसार कॉन्ग्रंट आहे, आपल्या मनाने म्हणतो का नाही, कुठली टेस्ट, ए टेस्ट नुसार दोघं काय आहे कॉन्ग्रंट आहे. आता काय करायचं, त्यांच्या साइडचा रेशो, टेकिंग द रेशो ऑफ देअर साइड, त्यांच्या साइडचा रेशो घेऊया. रेशो कसं घ्यायचं सांगितलं ना तुम्हाला, हे ट्रायंगल समोर ठेवायचे. रेशो जर तुम्हाला लिहायला अवघड जात असेल तर हे ट्रायंगल समोर ठेवा, DEC अँड TEB हे ट्रायंगल समोर ठेवा, ट्रायंगल. ओके, रेशो कसा लिहायचं तुम्हाला ट्रिक काय सांगितली, DE अपॉन TE, त्यानंतर EC अपॉन EB, त्यानंतर DC अपॉन TB. रिझन काय लिहिणार, रिझन लिहिणार कॉन्ग्रंट साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल, CSST हे त्याचं रिझन तुम्ही इथे लिहिणार आहे. आता आपल्याला काय प्रूफ करायचं, हे आपल्याला इथे प्रूफ करायचंय. मग काय पाहिजे बघा, काय पाहिजे, आपण कशाचं घ्यायचं, DEBE आलं पाहिजे, DE आणि BE आलं पाहिजे. ओके, आणि CETE आलं पाहिजे. म्हणजे DC आणि ह्याचा काहीच संबंध नाहीये याचा. मग याला काय करायचं, काढून टाकायचं. आपल्याला या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करून हे आन्सर पाहिजे ना, म्हणून फक्त यांचा रेशो घेणार तुम्ही. कसा, DE अपॉन TE इज इक्वल टू EC अपॉन EB. चला करा क्रॉस मल्टिप्लाय आणि आन्सर येतं की नाही बघा. आता DE इंटू EB इज इक्वल टू TE इंटू EC. ओके, आलं की नाही आन्सर बघा. पहिले काय सांगितलं, DE तर बरोबर आहे आपला, DE तर बरोबर आहे, इंटू EB च्या ऐवजी उलट करा, BE दिलेलं आहे त्यांनी, BE केलं आपण. TE नाही दिलेलं त्यांनी, TE पण दिलेलं आहे, TE इंटू CE, EC लिहिलेलं आहे आपण, उलट करा, CE झालं. हॅन्स इट इज प्रूफ, हे आपण प्रूफ केलेलं आहे. हॅन्स इट इज प्रूफ. तुम्हाला वाटत होतं खूप अवघड प्रश्न आहे आणि आउट ऑफ मार्क्स काही मिळणार नाही, प्रश्न सोडून द्या, पण खूप सोपा प्रश्न होता. अशा पद्धतीचा ट्रॅपिझियमचा क्वेश्चन येऊ द्या किंवा पॅरलेलोग्रामचा कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. पहिले काय करायचं, त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, त्यांनी आपल्याला ही साइड बघा, कुठली साइड दिली होती, ही साइड दिली होती आणि ही साइड दिली होती, आठवतंय तुम्हाला. त्याच्यानंतर अजून कुठली साइड दिली होती रे, बघा DE आठवतंय, नाही, एक मिनिट बघा, आता नीट लक्ष द्या बरं का. हे बघा, DE अपॉन BE याचा रेशो दिला होता. कशाबरोबर आला पाहिजे होता हा रेशो, CE अपॉन TE बरोबर, ह्या रेशो बरोबर आला होता. मग आपण काय केलं, याला जॉईन केलं, हे दोन ट्रायंगल तयार केले आणि काय केलं, हा एक व्हर्टिकली अपोजिट दाखवला आणि हा एक अल्टरनेट दाखवला. दोघांनी काय केलं, बाय ए टेस्ट नुसार दोघे ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवले. कॉन्ग्रंट घेतल्यानंतर त्यांच्या साइडचा रेशो घेतला. मग हा अननेसेसरी होतं, याला काढून टाकलं, क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि सरळ लिहिलं आणि आन्सर आपलं आलेलं आहे आणि हे प्रूफ झालेलं आहे. हेन्स इट इज प्रूफ. सोपं आहे ना, 3 आउट ऑफ 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे, खूप छान सोपा आहे. फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. खूप सारी प्रॅक्टिस केली तर तुम्हाला याचे मार्क्स सुद्धा मिळतील. ओके, सो अशा पद्धतीने 7th नंबरचा क्वेश्चन पण झालेला आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. फायनली स्टुडंट, दिस इज युअर 8 नंबर एक्झाम्पल. हे आहे आपलं 8 नंबरचं एक्झाम्पल. इन द फिगर सेगमेंट AC अँड सेगमेंट BD इंटरसेक्ट इच अदर. बघा, दोन सेगमेंट तुम्हाला इथे दिलेले आहे. कुठले दोन सेगमेंट आहे, चला नीट बघा बरं. AC कुठे आहे, ही AC नावाची एक सेगमेंट आहे आणि दुसरी कुठली आहे तुमची BD, ही जी BD नावाची सेगमेंट आहे. या दोघही सेगमेंट एकमेकांना कुठल्या पॉइंटमध्ये येऊन इंटरसेक्ट करतात, तर P या पॉइंटमध्ये त्या काय करतात, एकमेकांना येऊन इंटरसेक्ट करतात. ही पहिली इन्फॉर्मेशन रीड करतोय आपण, त्याच्यानुसार बघतोय. ओके, इन पॉइंट P अँड रेशो ऑफ, आणि रेशो दिलेला आहे त्यांनी कसला, AP अपॉन CP, म्हणजे याचा आणि याचा रेशो कोणाबरोबर दिलेला आहे, कोणत्या रेशो बरोबर दिलेला आहे, BP अपॉन DP ह्या रेशो बरोबर दिलेला आहे. तर आपला प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ आपल्याला हे करायचं आहे, ABP कुठला ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला बघा, ABP हा ट्रायंगल, ABP हा जो ट्रायंगल आहे तो कशाबरोबर दाखवायचा आहे, CDP बरोबर, CDP
पी म्हणजे हे दोघंही ट्रायंगल काय करायचे आहे, हे एक ट्रायंगल मी आता जरा ब्ल्यू कलरने हे करते, हा जो ट्रायंगल आहे हा कलर केलेला ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, हे दोघंही ट्रायंगल काय करायचे आपल्याला कॉन्ग्रंट नाही सिमिलर दाखवायचे. काय दाखवायचे, सिमिलर दाखवायचे आहे. हा ट्रायंगल आणि अजून कुठला ट्रायंगल रे, आपला हा ट्रायंगल, हे दोघं ट्रायंगल काय करायचे आपल्याला इथे सिमिलर दाखवायचे आहे. आणि त्यांनी कंडिशन पण दिलेली आहे. आता हा प्रश्न बोर्डाच्या पेपरला आलेला आहे, 3 मार्क्ससाठी आलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा क्वेश्चन इथे चुकलेला आहे. हा क्वेश्चन आलेला आहे सप्टेंबर 2021 मध्ये आलेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती का, एक्झाम्पल कसं काय चुकलं त्यांचं, त्यांनी काय केलं, ही व्हर्टिकली अपोजिट अँगलची पेअर बरोबर घेतली आणि नंतर काय केलं, पॅरल अल्टरनेट अँगल घेतला, झेड टीचर इथे झेड तयार, पण तुम्हाला इथे प्रश्नामध्ये कुठेही दिलंय का ह्या लाईन्स एकमेकींना पॅरल असं दिलंय का पेपरमध्ये, कारण बाकीचे आपण ट्रॅपेझियमचे 2 एक्झाम्पल बघितले, पॅरलेलोग्रामचं एक्झाम्पल बघितलं, त्या दोनही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिलेलं होतं, ट्रॅपेझियमची एक पेअर पॅरल आहे असं दिलेलं आहे. पॅरलेलोग्राम मध्ये ऑलरेडी काय असतात, ज्या पेअर्स असतात त्या पॅरल आहे, पण इथे ह्या डायग्राम मध्ये कुठेही तुम्हाला पॅरल हा शब्दाचा उच्चार पण केलेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथे ए टेस्ट नुसार हे जे आहे ती येणार नाहीये ए टेस्ट. आणि तुम्हाला इथे हे जे एक्झाम्पल आहे ते फ्लो चार्टच्या स्वरूपामध्ये पण 3 मार्क्ससाठी आलेलं आहे, 2 मार्क्ससाठी पण विचारलं आहे, त्याच्यामुळे एकदम IMP क्वेश्चन आहे. तुम्ही सगळ्यांनी नीट लक्ष द्या आणि समजून घ्या हा क्वेश्चन. मग आता इथे काय करावं लागणार आहे, पहिले आपल्याला हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल काय करावं लागणार आहे, कॉन्ग्रंट दाखवावं लागणार आहे. कोणत्या पद्धतीने कॉन्ग्रंट दाखवणार आहे, तर त्यांनी आपल्याला इथे काहीतरी दिलेलं आहे, हे कशासाठी टाइमपास म्हणून दिलंय का, नाही, काहीतरी दिलेलं आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, हे जे 2 ट्रायंगल आहे, मग आपण काय करूया, डायरेक्टली हे 2 ट्रायंगल घेऊया इन ट्रायंगल. आता तुम्हाला सांगितलं 3 आउट ऑफ 3 मार्क्स मिळवायचं, तर हे सगळं लिहून काढावं लागणार आहे तुम्हाला. हे जे दिलेलं आहे गिवन ते सगळं तुम्ही काय करा, फर्स्ट ऑफ ऑल लिहून काढा. त्याच्यानंतर इन ट्रायंगल, आता ट्रायंगलचं नाव कसं घ्यायचं, त्याची ऑर्डर कशी घ्यायची, त्याचं क्रमाने कसं घ्यायचं हे लक्षात घ्या. समजा तुम्ही नाव स्टार्ट केलं ABP, म्हणजे हे घेतलं ABP म्हणजे इकडनं सुरू केलं ABP, तर दुसरं नाव कुठून घेणार तुम्ही, CDP. CDP एवढं टेन्शन घेण्यापेक्षा तिथे तुम्हाला जे प्रूफ करायला तेच नाव तुम्ही तिथे लिहून काढा. इन ट्रायंगल ABP अँड ट्रायंगल CDP, या 2 ट्रायंगल मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, दोघंही जे ट्रायंगल आहे ते कॉन्ग्रंट दाखवावं लागणार आहे कुठल्या तरी टेस्टने. तर सगळ्यात पहिले तर आपल्याला अँगल मिळाला आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल, कुठला, ABP. व्हर्टिकली अपोजिट अँगल कुठला आहे, APB आणि APB आणि CPD. ओके, अँगल APB कॉन्ग्रंट अँगल बघा कुठला घेतला, APB आणि CPD. कारण काय लिहिला तुम्ही, दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल, दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल, ही त्याला रिझन आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी हा रेशो दिलेला आहे, तो रेशो लिहून टाकायचा, AP अपॉन CP, उगा टाइमपास म्हणून नाही दिलेला, BP अपॉन DP, हे रेशो दिलेला आहे. मग तुमच्या लक्षात येईल का, हे जे दोघं ट्रायंगल आहे याच्यामध्ये रेशो कुठला दिला आहे, रेशो त्यांनी आपल्याला दिलेला आहे, कुठला रेशो दिला आहे बघा, AP अपॉन CP. बघा AP कुठे तुमचा, हा AP आणि हा CP याचा रेशो दिलेला आहे. दुसरा काय दिलेला आहे, BP अपॉन DP ना रे, DP हे रेशो दिलेला आहे. मग ह्या 2 लाईन्स आहेत, लक्षात येते का तुम्हाला, इथे बघा ह्या 2 लाईन्स आहे, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले, परंतु ह्या साइडचा रेशो दिलेला आहे, म्हणजे ही साइड अँगल आणि ही साइड टेस्ट, याच्यानुसार काय आहे, हे दोघंही ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रंट आहे. बघा ही साइडचा रेशो दिलाय, ह्या साइडचा तुम्हाला काय दिलेला आहे, रेशो दिलेला आहे. मग ह्या साइडचा रेशो दिला आहे म्हणजे त्यांच्यामधला इन्क्लूड केलेला जो अँगल आहे तो दिला, याचा अर्थ तुमचं जे ट्रायंगल आहे ते साइड अँगल साइड टेस्ट नुसार काय आहे, कॉन्ग्रंट आहे. ओके, मग तुम्ही इथे याचं रिझन लिहा, याचं काही रिझन लिहिणार आहे, गिवन, हे तर तुम्हाला गिवन दिलेलं आहे. मग तुम्ही काय म्हणू शकता रे, तुम्ही म्हणू शकतात की हे दोघं ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रंट आहे. कुठले 2 ट्रायंगल त्यांनी दिलेले तेच, कॉन्ग्रंट नाही सिमिलर, हे चिन्ह काय आहे तुमचं, सिमिलरचं. इन दॅट इज ट्रायंगल ABP इज सिमिलर टू ट्रायंगल CDP, हे दोघं सिमिलर आहे. बाय विच टेस्ट, बाय
SAS टेस्ट नुसार काय आहे ते एकमेकांना सिमिलर आहे आणि हेच आपल्याला प्रूफ करायला आलं होतं. झालं प्रूफ. हॅन्स इट इज प्रूफ. हॅन्स इट इज प्रूफ. हे प्रूफ झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स इथे मिळालेले आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला काय सांगितलं, हेन्स इट इज प्रूफच्या अगोदरची सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही काय करायचं पेपरमध्ये लिहून काढायची अगोदर, म्हणजे तुम्हाला 3 आउट ऑफ 3 मार्क्स मिळतील. पहिले काय केलं, दोन्ही ट्रायंगल जे आहे ते दोन्ही ट्रायंगल आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल आणि ह्या साईड ज्या दिलेला आहे हे दिलेलं आहे, याचा अर्थ काहीतरी हेतू आहे. म्हणजे तुमचा SAS साईड अँगल साईड टेस्ट नुसार आपण दोघंही अँगल जे ट्रायंगल आहे त्याचे जे आहे त्या कंडिशन्स आहेत. पहिली काय तुमची साईड, नंतर काय अँगल, परत काय साईड, ह्या काय केलं कंडिशन तिथे फिट बसतं हे आपण बघितलं. मग ते ट्रायंगल सिमिलर दाखवले आणि मग हे प्रूफ झालेलं आहे. सो अशा पद्धतीने 8 नंबरचं एक्झाम्पल पण झालेलं आहे. नाव फक्त आपल्याला राहिलेलं आहे 9 नंबरचं एक्झाम्पल आणि आपला प्रॅक्टिस सेट 1.3 इथे संपणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं संपलं याचं टेन्शन आनंद तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचे 9 एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्डाच्या पेपरला स्वतःच्या मनाने सोडवता आला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ केसेसमध्ये आपण काय केलं, भरपूर ट्रॅपिझियमचे 2 एक्झाम्पल बघितले, पॅरलेलोग्रामचे बघितले आणि खूप सारे एक्झाम्पल बघितले. 80% AA टेस्ट वापरली आहे. SAS टेस्ट क्वचितच आपण कुठेतरी वापरले आहे. त्याच्यामुळे नीट लक्षात द्या की AA टेस्ट ही जास्त वेळा विचारली गेलेली आहे. चला आता बघणार आहोत आपण लास्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज युअर लास्ट एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल आहे, बघा समजून घ्या. आता काही जण काय करतात, हे प्रूफ काय आहे हे प्रूफ पाहून घाबरून जातात आणि तिथेच एक्झाम्पल्स काय करत असतात, सोडून देत असतात. पण हे खूप सोपे 3 मार्कचे एकदम छान छान एक्झाम्पल्स आहे तुमच्या पुस्तकामधले प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं. ओके, इन द फिगर ट्रायंगल ABC तुम्हाला दिलेला आहे. पॉइंट D इज ऑन दी साइड ऑन BC हे एक साइड आहे, तिथे काय आहे तुमचा पॉइंट D दिलेला आहे. आणि काय दिलेला आहे तुम्हाला, अँगल BAC. बघा एक अँगल दिलेला आहे, कुठला BAC हा वाला अँगल, हा अँगल जो आहे तो कशाशी कॉन्ग्रंट आहे, ADC कुठे गेला रे, दुसऱ्या कलरने दाखवते. हा ADC म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, हा जो अँगल आहे तो ह्या अँगलशी काय आहे, कॉन्ग्रंट आहे. हा दोघं अँगल तुम्हाला गिवन मध्ये काय दिले, कॉन्ग्रंट दिलेला आहे. कुठले, हा रेड वाला आणि हा ब्ल्यू वाला, हे दोघं अँगल काय आहे तुमचे इथे कॉन्ग्रंट आहे. मग तुम्हाला काय करायला लावलंय, CA स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर हा CB म्हणजे ह्याच्या स्क्वेअरशी आणि CDच्या स्क्वेअरशी, CB आणि CDच्या स्क्वेअरशी पाहिजे. काय सांगितलं आपल्याला इथे, CAचा स्क्वेअर, CA म्हणजे कुठला, हा याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर इज इक्वल टू कोणाच्या स्क्वेअर बरोबर पाहिजे, CBच्या. CB कुठे तुमची ही पूर्ण लाईन, CB इंटू CD याच्या स्क्वेअरशी पाहिजे. हे आपल्याला इथे प्रूफ करायचं आहे. आता बघा, जर आपण हे जे दोनही ट्रायंगल आहे, कुठला ट्रायंगल, हा जो रेडने दाखवलाय ना हा ब्ल्यूने दाखवलाय, हे दोघंही ट्रायंगल जर आपण कॉन्ग्रंट दाखवले, टेस्ट नुसार कॉन्ग्रंट दाखवले, मग त्यांच्या करस्पॉन्डिंग जे आहे साइड कॉन्ग्रंट येणार आहे आणि आपल्याला जे प्रूफ करायचं ते आपोआपच आपलं मिळणार आहे. मग आपण काय करूया, डायरेक्टली हे सगळं तुम्हाला काय सांगितलं, गिवन मध्ये हे सगळं लिहून घ्यायचं. जर तुम्हाला 3 आउट ऑफ 3 मार्क्स जर पेपरमध्ये मिळवायचे आहे तर हे सगळं तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे गिवन लिहून घ्यावं लागणार आहे. चला काय आहे लिहून घ्या पटापट. इन ट्रायंगल ABC, काहीच नाही, फक्त कॉपी करायचंय. इथपासून ते इथपर्यंत कॉपी करायचंय. ठीक आहे, इथपर्यंत दिले. आता आपण ट्रायंगल घेणार आहोत. आता ट्रायंगल कोणते घ्यायचे तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यांनी जे दिलेले आहे तेच ट्रायंगल घ्यायचे आहे. अँगल दिले आहे तेच ट्रायंगल. तुम्हाला एक ट्रिक सांगू इथे, पहिला ट्रायंगल कुठला घ्यायचा माहिती का तुम्हाला, पहिला ट्रायंगल घ्यायचा आहे BAC. कुठला, BAC हा ट्रायंगल घ्यायचा आहे. हा येलो दिसतोय तुम्हाला, हा ट्रायंगल पहिले घ्यायचा. कुठून घेतला मी, इथून घेतला, प्रश्नातूनच घेतला. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या प्रश्नामध्येच आहे. आणि दुसरा ट्रायंगल कुठला घेतला मी, ADC. दुसरा ट्रायंगल घेतला ADC. इथेच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. त्याच्यामुळे काय घेतलं, मग डायरेक्टली ट्रायंगलचं नाव घेऊया. इन ट्रायंगल, इथूनच घ्या. इन ट्रायंगल, अँगलच्या ऐवजी ट्रायंगल द्या. इन ट्रायंगल BAC अँड इन ट्रायंगल ADC.
आता ह्या दोघं ट्रायंगल मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, काहीतरी सेम दाखवावं लागणार आहे. आता एक बघा 1 to 1 जर करस्पॉन्डन्स बघितलं, 1 to 1 करस्पॉन्डन्स म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय मी आता. 1 to 1 करस्पॉन्डन्स, मग आता बघा बी करस्पॉन्डन्स टू ए करस्पॉन्डन्स टू डी आणि सी करस्पॉन्डन्स टू सी, म्हणजे सी सी कॉमन अँगल तर एक येणार आहे. म्हणजे अँगल टेस्ट नुसार वगैरे आपण करू शकतो. म्हणजे बघा बी करस्पॉन्डन्स टू ए करस्पॉन्डन्स टू डी आणि सी करस्पॉन्डन्स टू सी. 1 to 1 करस्पॉन्डन्स असं आपण जर दाखवलं तर सी सी कॉमन अँगल येईल आणि एक अँगल ऑलरेडी तुम्हाला कॉन्ग्रंट दिलेला आहे. कुठला अँगल दिलाय रे, BAC आणि ADC. BAC म्हणजे हा कॉन्ग्रंट दिलेला आहे, हा दिलेला नाहीये. मग आपण ह्या दोघं जर हा कॉमन अँगल घेतला CC आणि हा ऑलरेडी दिलेला आहे, मग आपलं होतंय ना हे दोघंही ट्रायंगल तुमचे AA टेस्ट नुसार काय होतील, मग इथे कॉन्ग्रंट होतील आणि मग आपल्याला पाहिजे ते आन्सर आपण काढू शकतो. ठीक आहे, मग पहिलं तर काय घेणार तुम्ही, अँगल BAC इज कॉन्ग्रंट टू अँगल ADC. बरं कारण काय लिहायचं याला, गिवन हेच काय आहे तुमचं रिझन. दुसऱ्या याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही, दुसऱ्या याच्यामध्ये अँगल C इज इक्वल टू अँगल C. पूर्ण वाक्यातल्या 3 अक्षरी लिहा किंवा 1 अक्षरी लिहा. मग C बघा C अँगल C इज इक्वल टू C. पहिल्या याच्यामध्ये BAC ट्रायंगल आहे बघा BAC. आपण काय करूया, C ला मध्यभागी आणूया, BCA लिहूया, अँगल BCA. दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पण Cच मध्यभागी आला पाहिजे म्हणजे तो CC होईल, म्हणजे C टू C करस्पॉन्डंट. BCA. दुसरा ट्रायंगल कुठला आहे, ADC ना, मग याला मध्यभागी आणूया, ACD. अँगल ACD आला की नाही, C आणि C मध्यभागी आला, इथे A आणि D मध्यभागी आला की नाही. A ऑलरेडी दिलेला आहे, C आणि C दोघं पण मध्यभागी आले पाहिजे 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार. लक्षात येतं तुमच्या 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार हा C आणि C मध्ये आले पाहिजे, हा A आणि D मध्यभागी आला पाहिजे. दोघं जर सेम आले AA टेस्ट नुसार तर आपल्याला पाहिजे ते आपण प्रूफ करू शकतो. ठीक आहे, याला रिझन काय लिहिणार, कॉमन अँगल किंवा कॉमन अँगल. कॉमन अँगलच देणार आहोत रिझन. कॉमन अँगल दोघांकडे काय आहे, CC हा कॉमन अँगल आहे. मग आता मिळाले दोघंही कॉन्ग्रंट मिळाले तर मग आपण म्हणू शकतो ट्रायंगल BAC सिमिलर टू ट्रायंगल ADC बाय विच टेस्ट रे, AA टेस्ट. AA टेस्ट नुसार दोघंही ट्रायंगल काय आहे तुमचे कॉन्ग्रंट आहे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने काय केलं, सगळ्यात पहिले आपण तिथूनच आन्सर मिळवण्याचा प्रयत्न केला. मी काय केलं, हे ट्रायंगल जरा कन्फ्युजिंग वाटतायत ना, मग काय केलं मी हे ट्रायंगल जे आहे असे पेन्सिलने दाखवले. मग ट्रायंगल कुठले घ्यायचे, तर इथूनच डायरेक्ट ट्रायंगल घेतला. कुठला, पहिले गिवन तसं लिहून घेतलं. हे ट्रायंगल इथून घेतल्यानंतर ते नीट ऑब्झर्व केले, 1 to 1 करस्पॉन्डन्स केलं. 1 to 1 करस्पॉन्डन्स केल्यामुळे फायदा काय होतो तुम्हाला, कुठला आपण सेम दाखवू शकतो. त्याच्यामध्ये मला CC कॉमन मिळाला, कॉमन अँगल, आणि हात ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे, म्हणजे AA टेस्ट नुसार दोघं काय आहे कॉन्ग्रंट आहे. मग आता आपण काय करणार आहोत, त्याचा रेशो ऑफ इक्वल साइड्स. जर हे आले आहे तुमचे इक्वल रेशो तर त्यांच्या इक्वल साइडचा काय घेणार आहोत, रेशो. आता हा रेशो घ्यायला मी तुम्हाला ट्रिक काय सांगितलं, ते जे नाव आहेत ना ट्रायंगलचे ते समोर घेतले आणि दुसरा ट्रायंगल ADC त्याच्यानुसार आपण लिहू शकतो. कसं लिहिणार, BA अपॉन AD, त्यानंतर AC अपॉन DC, त्यानंतर काय सांगितलं BC अपॉन AC. आणि आता बघा आपल्याला प्रूफ काय करायचंय, काय मिळवायचंय, आपल्याला काय मिळवायचंय, CA स्क्वेअर. CA कशात आहे, CA इथं आहे, CA याच्यात आहे, म्हणजे ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागणार आहे, CB इंटू DC. म्हणजे याचं काहीही काम नाही, ह्याला काय करायचं, कट करून टाकायचं, यांचा दोघांचा रेशो घ्यायचा. आता आपल्याला AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. काही पण आपण मिळवू शकतो. ठीक आहे, मग AC इंटू AC क्रॉस मल्टिप्लाय करा, AC स्क्वेअर होईल तुमचा किंवा CA स्क्वेअर होईल, आणि BC इंटू DC. आता त्यांनी AC इंटू AC काय झाला, AC स्क्वेअर झाला, आणि BC इंटू DC पण आपल्याला त्यांनी दिले त्या पद्धतीनेच लिहायचं आहे शेवटी आपल्याला. हेन्स इट इज प्रूफ. AC स्क्वेअर सांगितलं का नाही त्यांनी, CA स्क्वेअर. मग AC आहे ना, हा उलटा करा, CA करा. ठीक आहे, इथे काय सांगितलं CB, मग BC आहे ना त्याचं CB करा, DC आहे ना त्याचं CD करा. झालं, तुम्ही म्हणतात त्यानुसार आम्ही काय केलं, इथे
प्रूव्ह हे केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचं एक्झाम्पल आल्यानंतर काय करायचं, त्यांनी जो अँगल दिलेला आहे तोच तुम्ही ट्रायंगल घ्या, तोच ट्रायंगल ते दोन्ही ट्रायंगल जे आहे ते AA टेस्टनुसार कॉन्ग्रंट दाखवा. कॉन्ग्रंट दाखवल्यानंतर त्यांच्या साईडचा रेशो आहे तो 1:1 करस्पॉन्डन्स नुसार असा घ्या. घेतल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, काय प्रूफ करायचंय, AC स्क्वेअर म्हणजे हे दोघं पेअर घ्यावं लागणार आहे, याला कट करून टाका, क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर तुम्हाला मिळणार आहे. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 1.3 फायनली इथे संपलेला आहे. आता राहिलाय फक्त 1.4. लवकरच तुमच्यासाठी ते व्हिडिओ पण घेऊन येते आहे आणि सिमिलॅरिटी हा जो लेसन आहे तो लवकरच आपला इथे संपणार आहे आणि तुम्हाला त्याचे मार्क्स 101% इथे मिळणार आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.